नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण एकदम पारंपरिक अशी गावरान भेंडी बनवलेली आहे आणि ही भेंडी आपण दह्यामध्ये बनवलेली आहे। ह्या भेंडीची चव जी आहे ना इतकी अप्रतिम लागते ना की तुम्ही एकदा जर खाल्ली ना तर तुम्ही बाजारात जेव्हा सरकारी भेंडी आणि गावरान भेंडी पाहताल ना तर तेव्हा दोन भेंड्यांमध्ये हीच भेंडी नक्कीच घरी आणाल आणि हीच भेंडी बनवतात। तर आता आपण ह्या भेंड्या ज्या आहेत त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। नंतर आपण व्यवस्थित पुसून घेतलेल्या आहेत, कारण भेंडीमध्ये जर पाणी शिल्लक राहिलं तर मग भेंडीला पाणी सुटतं आणि मग ती खूप चिकट बनते। तर आता आपण भेंडी कट करून घेतलेली आहे। आता आपण हिरवी मिरची, लसूण आणि मीठ मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे। आता ह्या भेंडीसाठी मी 2 ते 3 मीडियम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत। आता ही मिरचीचा ठेचा आपण बनवून घेतलेला आहे। हिरव्या मिरचीतली ही भेंडी बनवली खूपच छान लागते चवीला। आता मिरचीमध्ये आपण अर्धी वाटी शेंगदाणे घातलेले आहेत भाजलेले आणि ते पण थोडेसे जाडसर काढलेले आहे। आता आपण भेंडीला फोडणी देत आहोत। गॅसवर कढई ठेवलेली आहे। आता तेल घातलेलं आहे आपण पुरेसं, मोहरी, जिरे छान तडतडलं की आता आपण कांदा घालणार आहोत। कांदा थोडासा जास्त घातला आहे मी, कारण कांदा जास्त असेल ना तर भेंडीची चव खूप छान लागते। आता आपण हा कांदा जो आहे तो व्यवस्थित परतून घेणार आहे, मस्त गुलाबी कलर येईपर्यंत। आता कांदा परतून झाला की आपण ह्याच्यामध्ये जो आपण मगाशी मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे तर तो घातलेला आहे। आपण मिरची बारीक करून घेतलेली आहे, पण शेंगदाणे टाकल्यानंतर थोडंसं जाडसरच काढून घेतलेलं आहे, कारण हे असे जाडसर आपण मोठे काढले ना शेंगदाणे तर ते दाताखाली आले की खूप छान चव लागते। आता आपण ही मिरची फोडणीमध्ये घातल्यानंतर पण छान परतून घेणार आहोत। मिरचीचा थोडासा कच्चापणा गेला पाहिजे। आता आपण घातली आहे फोडणीमध्ये हळद आणि आता आपण हळद घातल्यानंतर परत मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित। शक्यतोवर ही भेंडी खायला ना सगळेच जण कंटाळा करतात, पण ह्या भेंडीची चव जी आहे ना तुम्ही एकदा जर खाल्ली ना खरंच पुन्हा पुन्हा बनवताल। आता आपली फोडणी व्यवस्थित परतून झालेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये कट करून घेतलेली भेंडी घालणार आहोत। आता भेंडी घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि भेंडीला 2 मिनिटांसाठी आपण परतून घेणार आहेत व्यवस्थित। एकदम चवीला खरंच खूपच छान लागते बरं का ही भाजी। तुम्ही सुद्धा बाजारात तुम्हाला जेव्हा ही भेंडी दिसेल ना गावरान भेंडी तर नक्की आवर्जून आणा आणि एकदा ही अशा पद्धतीने भाजी बनवून पहा। आता ते आपण व्यवस्थित मिक्स करून परतून घेतलेलं आहे थोडंसं आणि आता आपण भेंडी आता आपली छान उकडली जावी म्हणून आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत। झाकण ठेवल्यानंतर ही भेंडी अजिबात चिकट बनत नाही बरं का। आपण 5 ते 7 मिनिटांसाठी भेंडी ही झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत। ही भेंडी दिसते मोठी पण आहे खूप कोवळी आहे आणि शिजायला खूप पटकन शिजते। आता आपली भेंडी एकदम मऊ शिजलेली आहे, व्यवस्थित झालेली आहे। खूप पटकन होणारी भाजी आहे बरं का, पण चवीला तेवढीच अप्रतिम लागते ही भाजी। आणि परत ही भेंडी जर दह्यात बनवली ना मग तर काय पाहायचं कामच नाही, खूपच भन्नाट बनते बरं ही चवीला। आता आपण ही व्यवस्थित परतून घेतलेली आहे परत एकदा। झाकण ठेवल्यामुळे छान शिजलेली आहे, एकदम मऊ झालेली आहे। दिसायला मोठी दिसत होती पण ही खूपच कोवळी होती बरं का भेंडी। आता मी शिजली का चेक केली तर व्यवस्थित एकदम मऊ शिजलेली आहे। आता आपण याच्यामध्ये अर्धी वाटी दही घालणार आहोत। दह्यामुळे ह्या भेंडीला आहे ना खूप छान चव येते बरं का। मला तर खूपच आवडते ही भेंडी। ज्यांनी खाल्ली आहे त्यांनी कमेंट करून सांगा की ही भेंडी कशी लागते खायला। आणि आता आपण ह्याच्यामध्ये दही घातल्यानंतर घालणार आहोत 1 चमचा गूळ, कारण हा दह्याचा आंबटपणा जो आहे ना तो बॅलन्स होण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये टाकलेला आहे गूळ। आणि आता फक्त परतून घेणार आहोत व्यवस्थित। झाली आपली भेंडीच्या तयार। आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी। आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तर आता आपली भेंडीची भाजी एकदम छान झालेली आहे, तयार झालेली आहे। आता आपण प्लेटमध्ये काढून घेत आहेत। तर ही भेंडीची भाजी जी आहे ना भाकरीसोबत जर खाल्ली ना आणखीनच छान लागते। तर आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।